जुन्नर जवळील हापूसबाग येथे काल रात्री 11:30च्या सुमारास MH4 HN 2006 या 4 चाकी मोटारीचा भीषण अपघात झाला। सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, परंतु संदीप काफरे यांच्या किराणा मालाच्या दुकानाला या गाडीची ठोकर बसल्यामुळे अंदाजे 1 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे, असे काफरे यांनी आपल्या आवाजशी बोलताना सांगितले। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दातखिळे यांनी या बातमीचा घेतलेला हा आढावा पाहूयात। आपण आता हापूसबागमध्ये आहोत। जुन्नरकडून शिरोलीकडे जाणारा हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती एक असा टर्न आहे की ज्या ठिकाणावरून एक 4 व्हीलर आपण पाहू शकतो। या ठिकाणी किराणा मालाच्या दुकानात घुसलेले आहे। हे किराणा माल ज्यांचा आहे ते मालक माझ्यासोबत आहेत, संदीप काफरे माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, किती वाजता हा रात्री प्रकार घडला आणि काय नुकसान झालंय तुमचं? रात्री 11:30च्या सुमारास हा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि वारंवार हे ॲक्सिडेंट होत असतात। कायम 2 व्हीलर 4 व्हीलर अपघाती टर्न आहे। इथं शाळा आहे, जिल्हा प्राथमिक शाळा। स्पीड ब्रेकरचं हे नाही आहे इथं, स्पीड ब्रेकर नाही आहे इथं। ब्रॅकेट पाहिजे कॉर्नर असल्यामुळं, आणि हे रात्री 11:30च्या सुमारास इथं आलेले आहे आणि सुमारे 1 लाख रुपयाचं आमचं नुकसान झालेलं आहे। आमचे त्यांनी तिथं स्पीड ब्रेकर टाकून द्यावे, ते तिकडून 2 इकडून 2, आणि एवढं नाही अजून नाही केलेली। आमचे आता उपसभापती उदयजी भोपे बोलले की आम्ही आता ते करून घेऊ बोले, आणि जिल्हा प्राथमिक शाळा इथं आगरची आहे। मुलं आमच्याकडे इकडे गोळ्या बिस्किटं घ्यायला कारण वारंवार येत असतात, या असे ॲक्सिडेंट होतं। एखादं जर कोणी दगावलं तर त्याची दक्षता कोण घेणार? आणि इथं वारंवार ॲक्सिडेंट होतात। इथं पूर्वी एक स्पीड ब्रेकर होता, आता काय राहिलेलं नाही आहे। आम्ही बांधकाम खात्याकडे त्यावेळेला तक्रारी केल्या होत्या की एक साईडला बॅरिकेड वगैरे टाकून द्या तुम्ही, खाली एक स्पीड ब्रेकर करा। त्यांनी अजून कुणीच काही मनावर घेतलेलं नाही आहे। आणि विशेष म्हणजे रात्रीचा हा जो ॲक्सिडेंट झाला आहे हा दारू प्यायलेला ड्रायव्हर होता फुल, आणि दारू पिऊन ॲक्सिडेंट झालेलं आहे। योगायोगाने असं आहे का आतमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जीवितहानी झालेली नाही आहे, पण शेजारी 2 सिलेंडर पडलेले होते भरलेले। जर उद्या त्याला या गाडीने ठोकला असतं तर तिथं स्फोट झाला असता। घरामध्ये 6 माणसं सगळे 7 ते 7 माणसं होती सगळी, आणि उद्या याच्यातून काहीतरी वेगळं घडू नये ही अशी आमची अपेक्षा आहे। आणि कुठले अजून आम्ही पोलिसांकडे तक्रार केलेली नाही आहे की जेणेकरून त्यांनाही त्रास होऊ नये, पण आम्ही त्यांच्याकडे असं म्हटलं की एक लमसम तुम्ही त्यांना नुकसान भरपाई द्या आणि त्याप्रमाणे ते काम करून घेतील। पण सदरची पार्टी त्याला तयारच नाही आहे। 10-20 हजार रुपयामध्ये तडजोड करायची भाषा करतात, त्याच्यामुळे त्याला जो लागणारा खर्च आहे त्याचे साधारणतः नुकसान 1 लाख रुपये आत्ता, आणि समोरची पार्टी तर काही त्याला तयार नाही आहे आणि उलटी सुलटी उत्तरं देतात। त्यांच्याबरोबर आणखी 4 जण आहेत, त्यामध्ये एवढे पैशाला लागतात कशाला? म्हणून आमचं असं म्हणणं आहे की याच्यावर त्या समोरच्या पार्टीने याचा पहिला विचार करायला पाहिजे की गाडीचं एवढं नुकसान आहे, पुढचं टायर फुटलेलं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दारू पिऊन गाडी चालवत होते। आम्ही यांना वारंवार सांगायचा प्रयत्न केला तर अजूनही ऐकत नाहीत, तरी त्यांनी त्यांची नुकसान भरपाई जर योग्य दिली तर हे प्रकरण आम्ही असं जास्त मिटवायला आत्तासुद्धा तयार आहोत। आणि बांधकाम खात्याने ह्या रस्त्याच्या बाबतीमध्ये पुनर्विचार करून तुमच्या माध्यमातून तिथं स्पीड ब्रेकर आणि दोन्ही बाजूनी बॅरिकेड लावून द्यावं ही एक इच्छा आहे आमची। जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर।